आता हे बघ, एक रक्कम त्यांनी सांगितली आणि सडनली ती रक्कम दुप्पट केली. म्हणजे शंकेला जागा आहेच ना. म्हणून म्हटलं तू नीट चौकशी कर, ती माणसं योग्य आहेत ना, बरोबर आहेत ना. 40 लाख. वहिनी, मी त्यांच्याशी बोलून तुम्हाला कळवतो की त्यांना खरंच कितीची गरज आहे ते, है ना. नाही, हे बघ सुदर्शन, आपल्याकडे काय सांगितलंय, दान हे नेहमी सत्पात्री असावं. आपण जी मदत करतोय ती योग्य हातात जाते की नाही बघायला पाहिजे ना. असं चुकीच्या माणसाला काहीतरी पैसे देऊन उद्या तुझं नाव खराब व्हायचं. म्हणजे ज्याला आपण मदत करतोय तो ती घेण्या योग्य आहे की नाही, ती मदत योग्य ठिकाणी पोहोचते की नाही हे बघणं गरजेचं आहे ना. आता त्यांनी अशी रक्कम दुप्पट केल्यावरती आपल्या मनात शंका येणारच ना. मला असं वाटतं जरा नीट चौकशी कर बाबा. म्हणजे काय, त्यांना खरंच एवढ्या मोठ्या रकमेची गरज आहे का, पण त्यांनी ते आधी का नाही सांगितलं असं आपल्याला कळायला हवं ना. नाही, तसं असेल तर मग आपण नको देऊया पैसे. कारण एवढी मोठी रक्कम आहे, पैसे काय झाडाला लागत नाही ना. नाही, द्यायची नाही असं माझं म्हणणंच नाहीये. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की ती माणसं योग्य आहेत की नाही याची जरा नीट चौकशी कर. नाही तर उगीच तुझ्याबद्दल गैरसमज होईल ना लोकांचा. बरं ठीक आहे, मी जरा फ्रेश होऊन येते. दिसते ना आधीपेक्षा चकाचक. अरे आता काय झालं? काकू, काकू, ओ काय झालं? काकू काय होतंय? हो काकू, रडताय कशासाठी? काकू काही त्रास होतोय का? गाईज, आय एम होम. कुठे आहात? वैदे, जरा चल ना प्लीज. झालं? अगं त्या काकू बघ कशा करताय. काय झालं? तू बघ ना प्लीज, चल ना चल ना. अरे काऊ, 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 अगं काय झालं? का रडतेस तू? राजवर्धन काही बोलला का? हँग ऑन. काय, मला काही दुसरे कामधंदे नाही आहेत का? मी काही केलेलं नाहीये. हो, तू काही बोलला नाहीयेस, पण मग का रडतीये ती? मला काय विचारतेस? त्यांना विचार ना तू. काऊ काय झालंय? त्यांनी काही केलं नाहीये. ह्याने काही केलं नाही, मग का रडतीयस तू? काय झालं? ओ काकू, हा सगळा काय प्रकार आहे? काऊ, नाही सांगितलंस तर कसं चालेल ग? कसं कळेल आम्हाला काय झालंय ते? घरी काही प्रॉब्लेम झालाय का? काऊ, आईची आठवण येते. काकू नाही, तुम्ही ना धन्य आहात, धन्य. हो, आईची आठवण आली म्हणून इतकं रडतं का कोणी? याला काय अर्थ आहे काकू? राजा, मला सांगायचं ना की आईची आठवण येते म्हणून. मी उगाच टेन्शन मध्ये आलो. नाही, मला वाटलं माझ्यावर चिडल्यात की काय. काकू, आपल्याकडे ना हा असा सेलफोन आहे. आईची जर इतकीच आठवण येत असेल ना तर सरळ कॉल करायचा, बोलायचा आईशी. रडत काय बसलायत? राज, एक मिनिट. माझी आई नाहीये. आई नाहीये म्हणजे? माझी आई हे जग सोडून कधीच निघून गेलीये.
आता मला तिची कितीही आठवण आली ना तरी ती कधी परत नाही येऊ शकत. मी तिला कधी भेटू शकत नाही, तिला कधी स्पर्श करू शकत नाही. मला कितीही एकटं वाटलं ना तरी मी तिच्या पदरात, तिच्या कुशीत शिरून मन हलकं करू शकत नाही. म्हणून सांगते तुम्हाला, तुम्ही जा परत. जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत तिची माया, तिच्या मायेचा स्पर्श अनुभवून घ्या. जगून घ्या. तिची साथ सोडू नका. म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्ही जा इथून. परत जा आईकडे. कारण आपण हजारदा आपल्या आईची साथ सोडतो, पण आपली आई फक्त एकदाच आपली साथ सोडते. कारण जेव्हा ती साथ सोडते ना तेव्हा येणारं पोरकेपण घेऊन आयुष्य काढणं खूप कठीण असतं. तिच्या जाण्यामुळे आयुष्यात जी पोकळी निर्माण होते ना ती लाखो करोडोंचा बँक बॅलन्स असला तरी भरून नाही निघत. म्हणून सांगते, आईकडे परत जा. परत जा. काऊ अगं काऊ काऊ चाळीस लाख अप्लिकेशन तर 20 लाखाचं दिलं होतं, 40 लाख कसं काय झाले? बाबा, अहो ते तुमचं बजेट होतं, त्यात माझा शेअर टाकलाच नव्हता तुम्ही. तुझा शेअर म्हणजे? अच्छा 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 अच्छा, आता कळलं मला. हो, म्हणजे तू इन्व्हेस्ट केलेले सगळे पैसे रिकव्हर करायला घेतलेस तर? इन्व्हेस्ट? मी कधी इन्व्हेस्ट केले? थांब, दाखवतो तुला. व्हॉट इज दिस? हे तू माझं नाव न घेऊन जी काही माझी हेल्प केलीस ना त्याच्यासाठी. आता देतेच आहेस तर राहू दे. अगं हे एवढे पैसे कशाला? तुला आयडिया नाहीये मी. कालच्या इन्सिडेंट्समुळे जे काही पेरलं गेलंय ना त्याचं पुढे जाऊन काय होणार आहे. तू आता बघच त्या राजवर्धनचं मी काय करते ते. पब मध्ये राजवर्धनवर आरोप करणारी ही मुलगी तुझी मैत्रीण, तूच आहेस ना तिला पैसे देताना व्हिडिओ? तेच पैसे रिकव्हर करायला निघालीस का असं विचारतोय मी. बाबा, एवढ्या फालतू कामासाठी इतके महागडे कलाकार घ्यायची गरज नव्हती बेटा. काय आकांक्षा? हो ना. नाही बाबा, ते ती तुला काय वाटलं मला माहित नाही? रत्नमाला वहिनींना जर हे कळलं ना तर सगळं पितळ उघडं पडेल तुझं. सानिया, पुन्हा जर अशी वागलीस ना
तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. आणि मी किती आतल्या गाठीच आहे ना हे तुला नाही माहित. काय करू? करू का आईला कॉल? तिने परत घरी बोलावलं तर नाही म्हणता येईल का मला? कळत नाहीये काय करू. का करू? करतोच. नाही राज, नाही नकोच. हे काय? यांना मराठीत कांदे आणि हिला सुरी म्हणतात. काय सांगताय? हो का? पण मग हे माझ्या समोर का आणून ठेवलंय? कांदे आणि सुरी घेऊन कोणी गरबा खेळत नाही ना. चिरायला ठेवलेत ते. चिरा. मी म्हणजे मी चिरलेले तुम्हाला चालणार आहेत का? न चालायला काय झालं? नाही, तुम्हाला हवेत तसे मला चिरता येणार नाही ना. सो बी काही नाही. हा, चिरायला घेतलं ना की बरोबर जमतील. काकू, ओ मला नाही येतो चिरता. नाही रे म्हणू नका हो. सांगितलं की नाही, एकदा चिरायला घेतलं की बरोबर जमेल तुम्हाला. आणि आपण जरा कामं वाटून घेऊया, म्हणजे मलाही सोपं जाईल. तसंही काही मी एकटीने मक्ता घेतलाय का सगळी कामं करायचा? काय घेतला नाहीये? मक्ता म्हणजे काय झालं? बाथरूम मधून आवाज आला, तर मग मी बघते काय ते. हे काय? यांना मराठीत कांदा आणि जी पडली आहे तिला सुरी असं म्हणतात. काय? तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुवायला टाकले होते का? जनरली वॉशिंग मशीन मध्ये कपडेच धुवायला टाकतात. हो का? जनरली वॉशिंग मशीन मध्ये कपड्यांबरोबर कॉइन्स आणि बेल्टही टाकतात का धुवायला? कोणी टाकले? मी टाकले? हा, आठवत नाहीये काही मला आता. नसतात का टाकायचे? हो, नसतात टाकायचे. ते कॉइन्स अडकलेत मशीन मध्ये, मशीन बंद पडले त्यामुळे. काय? मग साधे वॉशिंग मशीन मध्ये कपडे कसे धुतात हेही कळत नाही का तुम्हाला? हो काकू, नाही येत मला काही. उगाच ना लेक्चर देऊ नका, काहीतरी सोल्युशन सांगा. एक मिनिट, डोंट वरी. आपण मेकॅनिकला बोलवून रिपेअर करूया का? करेक्ट, हे असं पाहिजे. गॅरंटी वॉरंटी असेलच. हो, पण एक इश्यू आहे. म्हणजे एवढ्या रात्री कुणी येणार नाही ना. आलं तर तो उद्या येईल. नो प्रॉब्लेम, मी सकाळी रिपेअर करून घेईन आणि मग धुईन माझे कपडे. वा, छान. हा, मस्त. आता काय? म्हणजे रात्रभर भिजत घातलेले कपडे तसेच ठेवायचे? अहो, ते खराब होतील. ते काही नाही, आत्ताच्या आत्ता कपडे धुवून टाकायचे.
अगं ओके, पण मग धुणार कोण? कपडे कोणाचे आहेत? माझे. म्हणजे मी धुवायचे हाताने? तुमचे आहेत ना कपडे, मग कोण धुणार? तुम्हीच धुवायचे. अगं काऊ ऐक ना तुमचे कपडे आम्ही कसे धुणार सांगा? ते काही नाही, आत्ताच्या आत्ता कपडे धुवायचे म्हणजे धुवायचे. अगं काऊ ऐक. मी कपडे हाताने? हो. हॅलो, हा बच्चा बोल. हॅलो, सुदर्शन बोलतोय. तुम्ही सानियाच्या फोनवरून? काय काय झालं? थांबा, मी काय बोलतोय ते ऐकून घ्या आणि नीट कान उघडे ठेवून ऐका. मी जो प्लान करतोय त्याच्यात पाय टाकण्याचा प्रयत्न करू नका. माझा प्लान मास्टर प्लान असतो, त्याचा फुटबॉल नाही करायचा, नाहीतर तुम्हीही धडपडाल आणि मीही धडपडेल. आपण आपापलं काय काय ते म्हणतात, हा, आपापला गोल लक्षात ठेवायचा. तुम्हाला राजवर्धनची खुर्ची हवी आहे आणि मला रत्नमालाचा पैसा. आणि आपण दोघांनी जर एकमेकांची साथ दिली तरच आपण पुढे जाऊ, नाहीतर तेलही जाईल, तुपही जाईल, हाती तुपाट नाही. आपल्या बेईमानीच्या कामात एकमेकांशी आपण इमान ठेवून जर वागलो नाही ना, तर दोघांनाही काहीही मिळणार नाही. फक्त फायदा रत्नमालाचा होईल. आणि तिला जर हे कळलं तर आपले हाल कुत्रही खाणार नाही असं होईल. तुम्ही विहीणबाई आहात म्हणून या वेळेला सोडून देतोय, नाहीतर जो माणूस वहिनीचे वाईट दिवस कधी येतील ह्यासाठी दिवस मोजतोय, तर विहीणबाईचं काय करेल ह्याचा एकदा विचार करा. अहो सुदर्शनराव, ऐका ना, म्हणजे मला तुम्हाला डबल क्रॉस करायचं इंटेन्शन नव्हतं खरंच. अच्छा, मी फक्त सानियाला एवढंच म्हटलं की एवढ्याशा रकमेने काय होणार, थोडी जास्त महाग. मला काहीच नकोय ना त्यातलं, मला खरंच काही नकोय. सुवर्णाताई, हा साळसूतपणाचा आव माझ्या समोर आणायचा नाही. तुम्ही आत्ता शिकता ह्या शाळेत. मी स्वतंत्र एक विद्यापीठ आहे हे कायम लक्षात असू द्या. तेव्हा एक काम करा, तुम्ही आणि आम्ही मिळून हे सगळं करूया. हा, तुम्हाला राजवर्धनची सत्ता मिळेल आणि मला रत्नमालाचा पैसा. आणि एक ठरलं म्हणजे ठरलं. हो हो. एकतर तुमच्या मूर्खपणामुळे आजचा दिवस वाया गेलाय, नाहीतर रत्नमाला वहिनीने आजच चेकवर सही केली असती. आता जास्त डोकं चालवू नका तुमचं. हा, तुम्ही फक्त एकच विचार करा की राजवर्धन नसताना आपल्या मुलीला अधिकार कसा मिळेल. क्लिअर? हो हो हो. ठेवतो. काळजी घ्या सुवर्णाताई. काऊ ऐक ना, मी काय म्हणते, इतकं वाईट नसतं वागायचं यार. बाजूला हो. पण ऐक ना, मी काय म्हणते काऊ. ही अशी मागे मागे काय मांजरीसारखी घुटमळतेस माझ्या. बरं बाबा ठीक आहे, हे बघ मी मांजर बस. हे बघ तू जे वागतेस ना ते चुकीचं नाहीये, पण असं नको ना वागवू त्याला. का? व्हॉट डू मीन बाय का? अगं तो कोण आहे? राजवर्धन मोहिते. सॉरी द राजवर्धन मोहिते. आणि तू त्याला असं घालून पाडून बोलतेस, कामाला लावतेस, हे बरोबर नाही ना काऊ. वैदेही, मी कोणाशी वागते ग असं?
त्या राजवर्धन मोहितेशी ना? मग तुला कशाला त्याचा प्रॉब्लेम होतोय? हे बघ, मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण तू असं वागलीस तर तो निघून जाईल ना. तेच तर हवंय मला. काय म्हणालीस तू? काय? कुठे काय? अगं म्हणजे मला असं म्हणायचंय की त्यालाही कळायला हवं ना, सामान्य माणसं कशी जीवन जगतात, कशी कामं करतात. म्हणजे निदान पैशांचा माज तरी उतरेल त्याचा. आणि तसाही तुझा तो प्रिन्स आहे ना, त्यालाही एकदा इकडे घेऊन या. त्याला पण सुतासारखा सरळ करते मी. तेच तर करतेस तू. काय? नाही, काही नाही, मला कळलंय तू काही माझं ऐकणार नाहीयेस, त्यामुळे मी जाते. आता कुठे निघालीस? अरे हो, माझा उद्या खूप मोठा इव्हेंट आहे, त्यामुळे सगळे लोकेशनला आलेत, मलाही जायचंय. खूप काम आहे, त्यामुळे यायला उशीर होईल. ठीक आहे? काकू ओ